ते धागे माझ्या आशिलांच्या पंचाचे असतील सुद्धा, पण त्यामुळं माझे आशिल दोषी आहेत हे कुठेही सिद्ध होत नाही। ज्या दिवशी गुन्हा घडला त्या दिवशी माझे आशिल पुण्यामध्ये होते याचे पुरावे आम्ही आधीच कोर्टाला दिलेले आहेत। मी कोर्टाला विनंती करतो की माझ्या आशिलांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करावे आणि त्यांच्या मानहानीसाठी सूर्यकांत जगताप यांच्यावर कोर्टाने कार्यवाही करावी। वकील कालिंदी धर्माधिकारी आणि नितीन परांजपे यांचा युक्तिवाद कोर्टाने ऐकून घेतला आहे। दोन्ही बाजूची मतं, पुरावे आणि साक्षीदार यांना नोंदवून घेऊन हे कोर्ट या निष्कर्षाला पोहोचले आहे की या प्रकरणात जालिंदर निंबाळकर यांची निर्दोष थांबा। जो माणूस इथनं निर्दोष नाही सुटू शकत। कोर्टाला पुराव्याच्या कमतरतेमुळे हा निर्णय नाही घेऊ देणार मी। जज साहेब, मी आज लय मोठा पुरावा घेऊन आलो। कालिंदी मॅडम, आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड। कोर्टाला कुठलीही पूर्वसूचना न देताना असा कोणताही पुरावा सादर करण्यास परांजपे, तुम्ही जर का आजचा कॅटलॉग बघितला असता ना पुराव्यांचा तर बरं झालं असतं। ते म्हणजे काय, तुमचा अभ्यास तुम्ही करून आलात ना तर मला तुम्हाला ही आठवण नाही करून द्यायला लागणार। ह्या पुराव्याची नोंद मी कॅटलॉग मध्ये कधीच केली सुदे, पण होतं कधी कधी असं। युअर ऑनर, ह्या पेनड्राईव्ह मध्ये खूप मोठा पुरावा आहे। हा व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जालिंदर निंबाळकर हे पुण्यात गेलेले नसून गावातच हजर होते। त्यांनी कोर्टाला खोटे पुरावे सादर केलेत आणि ते कोर्टाशी खोटं बोललेले आहे। हे प्लीज प्ले करा। थँक्यू। युअर ऑनर, या व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी ही जालिंदर निंबाळकरांचीच आहे। त्या गाडीचा नंबर आणि पेपर्स मी कोर्टाकडे ऑलरेडी सादर केलेले आहेत। ह्या गाडीमध्ये आपल्याला जालिंदर निंबाळकर दिसत नाहीत। ड्रायव्हर एकटाच आहे आणि त्याच्या बाजूच्या सीटवरती जो मोबाईल फोन ठेवलेला आहे तो जालिंदर निंबाळकर यांचाच आहे। जालिंदर निंबाळकर हे त्या दिवशी पुण्याला गेलेच नव्हते। निंबाळकर, तुमच्या चेहऱ्यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह दिसते। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, तुम्ही एवढी कारस्थानं केली, एवढाही दबाव तंत्र वापरले, पण तरीही हा पेनड्राईव्ह आमच्यापर्यंत पोहोचला कसा? सांगते। त्याचं झालं असं, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? एवढा मोठा पुरावा तुम्ही जालिंदरला नेऊन देताय। माझे हात बांधले तो, मी नाही काय करू शकत। त्या माणसाला मी पुरावे नाही ना दिले, ते भागूला संपल्याशिवाय राहणार नाही तो माणूस। मला पुराव्यापेक्षा माझी भागू जास्त महत्वाची। एक काम करा, या फुटेजची एक कॉपी करा आणि तुम्ही ती तुमच्याकडे ठेवा आणि दुसरी कॉपी जालिंदरला द्या। जर काही चमत्कार झालाच आणि शेवटच्या सुनावणीच्या आधी जर तुम्ही भाग्याला सोडवून आणू शकलात ना तर कोर्टामध्ये तुमच्याकडची कॉपी आपण पुरावा म्हणून वापरू शकतो। आपण ना सेफ खेळूया। काय परांजपे, तुमचे आशिल पुण्यात नसल्याचा पुरावा सादर केला मी। तुम्हाला काही बोलायचं असेल तर प्लीज बोला। माय लॉर्ड, आता मला जालिंदर निंबाळकर यांची मुलगी तुळजा यांना बोलवण्याची परवानगी द्यावी। परवानगी आहे। थँक्यू युअर ऑनर। तुळजा, जे काही बोलीन ते खरं खरं बोलीन। तुम्ही तुळजा सूर्यकांत जगताप बरोबर? हो। तुम्ही मला सांगू शकाल जालिंदर हे व्यक्ती म्हणून कसे आहेत, वडील म्हणून तुमचं त्यांच्याशी नातं कसं आहे? नातं नातं होतं ना, जन्माने मी यांची मुलगी आहे, पण त्याच्या पलीकडे त्यांची आणि माझी एक खास आठवण अशी काहीच नाही माझ्याकडे। माझं लहानपण आणि माझ्या लग्नाआधीचं माझं पूर्ण आयुष्य हे माझ्या आयांबरोबर गेलं। डॅडींनी ना कधी मला प्रेमाने जवळ घेतलं, ना बाप म्हणून त्यांनी कधी माझे लाड केले। खरं तर यांना मुलगी कधी नकोच होती,
आणि हे हे सतत त्यांनी मला ऐकून दाखवलंय. प्रत्येक वेळी यांनी माझा फक्त तिरस्कारच केलेला. त्यामुळे ना आमच्यामध्ये कधी लेख आणि वडिलाचं नातं निर्माण होऊच शकलं नाही. आमच्यात झाले ते फक्त आणि फक्त वाद. तुम्हाला खरं सांगू का, मला ना डॅडींचं वागणं कधी पटलंच नाही. डॅडी, तुम्ही कधी मला प्रेमाने जवळ घेतलं नाहीत. वडील म्हणून माझं तुमच्यावरती खूप प्रेम होतं, आहे आणि यापुढे सुद्धा राहील. का वागला तसं? का कायम तुम्ही माझा दुस्वास केला? माझा केला, माझ्या आईचा केला, तुमच्या बायकांचा केला. का वागला तसं? कारण तुम्ही बायका प्रेमानं शाफारता. जरा कुठं तुमच्याशी प्रेमानं वागायला गेलं का डोक्यावर बसता. तुमची लायकीच नसते हो तुमच्याशी प्रेमानं वागण्याची. आम्ही जे काय केलं, आम्ही जे काय कमावलं ते आमच्या हिमतीवर कमावलं, आमच्या जीवावर कमावलं आणि त्याचं श्रेय बायकांना आम्हाला कधीच द्यायचं नव्हतं. म्हणून पहिल्यापासून आम्ही यांना त्यांच्या लायकीनुसारच वागवतो. आणि तुम्ही तरी कुठल्या तोंडाने बोलताय हो? तुमच्या डॉक्टरकीच्या शिक्षणाचा सगळा खर्च आम्ही केलाय. आज त्याच बापाच्या जीवावर उठलात. अशी या बायकांची वागण्याची पद्धत असते आणि म्हणून आम्ही बी त्यांच्याशी त्यांच्याच पद्धतीने वागलो. बाईला कायम मुठीत ठेवलं. शाबास. हे सगळं बोलून तुम्ही कोर्टासमोर तुमचा स्वतःचा चेहरा दाखवलात ते फार बरं केलं. युअर ऑनर, जालिंदर यांच्या गुन्ह्यांचा पाडा खूप मोठा आहे. यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत युअर ऑनर, पण कारवाई कधीच झाली नाही. कारण हे नेहमीच पोलीस आणि यंत्रणांना मॅनेज करत राहिले. म्हणूनच मला वाटतं युअर ऑनर की सामान्य माणसाचा पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर विश्वास बसावा म्हणून मी कोर्टाला विनंती करते की जालिंदर यांना फाशीची शिक्षा व्हावी. तुळजा, तुम्ही बसू शकता. परांजपे, तुम्हाला यावर काही बोलायचंय? माय लॉर्ड, माझे अशील हे निर्दोष आहेत. हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि समाजाचं काम करताना असे वाकडे तिकडे आरोप हे त्या माणसावर होतातच. पण त्यांच्यावर आरोप झाले म्हणून माझे अशील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत हे त्यावरून सिद्ध होत नाही. माझे वकील मित्र परांजपे सामाजिक कार्यकर्त्याचा मुद्दा आणणार याची खात्री होती मला. म्हणूनच पूर्ण तयारीनिशी आले मी परांजपे. युअर ऑनर, जालिंदर निंबाळकर यांनी त्यांच्या पत्नीचा खून केलेलाच आहे, पण त्या व्यतिरिक्तही त्यांनी 25 खून केलेले आहेत. त्याचा हा पुरावा आहे.